फक्त बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरचं पारितोषिक दिलं. आणि तसं जर पाहिलं तर संघटनेचे अध्यक्ष बॉलिंगला आहेत, संघटनेचे कार्याध्यक्ष नॉन स्ट्रायकरला आहेत. पाहूया पहिला चेंडू टाकला जाईल ते. पहली गेंद इस बार अंबादास गडगी गेंदबाजी करने के लिए. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जातो. कट करायचा प्रयत्न चेस केला गेला. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर कट करायचा प्रयत्न, परंतु पंच म्हणतात अवांतर धाव कळवली गेली. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने कळवला इथे. व्हाईट बॉल के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर केवल 1 रन की वक्त पर. इस बार गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे. इस बीच शॉर्ट गेंद की कट करने की कोशिश में गेंद हवा में जा रही है. बिल्कुल अपील की जा रही है. बहुत जबरदस्त अपील की जा रही है. जोर की अपील हो रही है वहां पर. जोरों के साथ शुरों की अपील हो रही है. देखेंगे क्या कर सकते हैं वहां पर. जरा निश्चितच आपण इथे पाहू शकताल की जोर से अपील की गई वहां पर. नट आउट कहा जाता था. फाइनल डे, आज का आखिरी दिन है. इस बार बिल्कुल खूबसूरती के साथ मारा जाता हुआ डीप कवर बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन के लिए. और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 5 की वक्त पर. इस बार अष्टन के बाहर जाकर ऑन साइड में मारा. इस बार विकेट कीपर के पीछे गेंददार के फिर से गेंददार के बिल्कुल डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन चौका मिलेगा. और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 9 रन. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर रूम दिलाय, जागा दिला आणि याला पाठवलं चेंडू पॉइंटला. सरळ चेंडू सीमा पार करतोय, फरार होतोय. लागोपाठ तिसरा चेंडू, तिसरा खणखणीत चौकार आपण इथे पाहतोय. आणि या 4 धावांनंतर संघाची वाढती संख्या आपण पाहतोय 13 धावा. बाद देखना फिर से गेंदबाजी करने के लिए. और इस बार आउट. ये मंकड़ विकेट है. मंकड़ विकेट. चालाकी दिखाई इस वक्त अंबादास गडगी ने. कार्याध्यक्ष का विकेट ले लिया वहां पर. ये मंकड़ विकेट आ रही है. बिल्कुल मंकड़ विकेट जाने के बाद निश्चित ही बिल्कुल विकेट जा रहा. वेंकटेश मातगोंडी थोड़ा सा आगे जाने की कोशिश में अपना विकेट गंवा चुके हैं. अब पहली विकेट आ गया. पहला झटका लगने के बाद बिल्कुल एसबी क्रिकेट टीम को लगा है. रन संख्या 13 पे पहला झटका लग चुका है. नए बल्लेबाज प्रभाकर अग्नूर जाएंगे बैटिंग करने के लिए. बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन चौका मिलेगा.
और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है इस वक्त। इस बार अभी भी रुका हुआ स्कोर 17 की योग पर देखना बहुत ही दमदार शुरुआत और ये नो बॉल भी कहा जा रहा। चलिए फुल टॉस बोली इस वक्त नो बॉल प्लस 4 मिलेंगे टोटल 5 रन। ये 5 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है। केवल अगर स्कोरबोर्ड पे देखेंगे ना तेरी ना मेरी स्कोरबोर्ड पे है डबल दुर्री यानी कि 22 रन बन चुके हैं। 22 धावा आपण पाहतो इथे धावसंख्या। पहिल्या षटकामध्ये वादळी सुरुवात यशस्वी क्रिकेट संघाची आपण पाहतोय 22 धावा झाल्या तिथे। याच पात्र उंच मारलाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे तिथे आणि फलंदाज ओहो पकड़ कैच। ये रनआउट का मौका और इसी के साथ ओ यू यू टी इसका मतलब आउट। वरुण ने बिल्कुल चालाकी दिखाई, बिल्कुल विकेट हार गया, लगता हुआ बिल्कुल झटका लगेगा। ये दूसरा झटका। कभी कभी मराठी में हमेशा जो कहावत होती है आती गाय संकटात नहीं, जो जल्दबाजी करे थे वैसे देखा तो जरूरत नहीं थी दूसरा लेने की, अपने आप को रोक नहीं पाए, अपने कदमों को ब्रेक नहीं लगा पाए, ब्रेक फेल, बल्लेबाज फेल। 23 धाबा झाल्यात। मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ संपला इथे। नवीन बॅट्समन आपण पाहतोय वो एक मिनिट एसबी टीम आता जर प्लेअर तुमचा 12 इथं बसला नाही तर मी 2 धावाची पेनल्टी लावतो डायरेक्ट आता। नए बल्ले गेंदबाज सुमित प्रभाकर स्ट्राइकिंग इन पे, नो स्ट्राइकिंग इन पे है बल्लेबाज श्याम माचरला, नो स्ट्राइकिंग इन पे। प्रभाकर के लिए इस बार बहुत जबरदस्त गेंद थी सुमित की। इस वक्त टप्पा गिरने के बाद तेज तर्रार गेंद जा रही है। आजच्या दिवशी मात्र विशेष आकर्षण शेवटच्या फायनल मॅच साठी पब्लिकने जर कॅच पकडली कसंही पकडा, एका हातात 2 हातात, परंतु कॅचला मात्र पब्लिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय जनार्दनजी गडगे साहेबांकडून। तुम्ही तिथं उभारून उपयोग नाही, बॅट्समनने मारलं पाहिजे तुमच्याकडे। ओ काय गोलंदाजी अप्रतिम, लाजवाब, सुरेख इथे गोलंदाजी टाकली जाते इथे। आज निश्चितच मला वाटतं जर तुम्ही फिल्डिंग करताना 1-2-3 कॅच पकडा फायनलला, घरचे कधी म्हणणार नाही की बाबा मॅच बघायला जाऊ नको, कारण 1,500 रुपये फार मोठे असतात। 1,500 रुपयाचं पारितोषिक देखील येईल तुम्हाला तर 3 कॅचेस पकडले तर। आदरणीय जनार्दनजी गडगे साहेबांच्या वतीने तो पुरस्कार लावला गेला इथे। दरम्यान पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय प्रभाकर। या षटकातील प्रभाकर साठी गोलंदाज सुमित गोलंदाजी करतो तीसरा चेंडू घेऊन इथे। इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे विजय गेंद। जस्ट शॉट ऑफ गेंद फिर से छिड़कानी करने का प्रयास किया जा रहा, बिल्कुल बहुत लाजवाब गेंदबाजी। बघा मित्रांनो क्रिकेट कसं असतं, या गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये काल आपण 33-34 धावा झालेला पाहिला, परंतु त्याचा काल होता तो आज नवीन आहे आणि नवीन दिवशी नवीन राज बनावं लागेल। काय सुरेख गोलंदाजी टाकतो, 3 चेंडूमध्ये 1 धाव देखील दिली नाही ते। म्हणतात की नेहमीच वेळेच्या कचाट्यात जर तुम्ही सापडला तर त्या पायर पडू शकत नाही आणि काल वेळेच्या कचाट्यात सापडला होता तो। गेंद मारना चाहते हैं, सीधा गेंद को खेला हमारे कमेंट्री बॉक्स के सामने गेंद आ रही है, देखना है गेंद किसी को मौका नहीं, गेंद बॉलर टू बैक निकल रही है, स्ट्रेट बैट स्ट्रोक निकलता हुआ 4 रन बनेंगे, आगे बढ़ता बस को 27 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स।
यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत सेकंड सेमीफायनल मॅच महाकाल टीम विरुद्ध आपण त्याच्यावर पाहणार आहोत किंग कोहली क्रिकेट टीम. या दोन संघादरम्यानची मॅच, पुढची मॅच उपांत्य फेरीची मॅच. एकीकडे आपण पाहणार आहोत परमेश्वर मोने यांचा संघ आणि दुसरीकडे पाहिलं तर मला वाटतं साई कणकी ज्या संघाचा कॅप्टन आहे तो संघ इथे खेळताना दिसणार आपल्याला. नो बॉल इट्स नो बॉल कॉल कहा जा रहा. चलिए इट्स नो बॉल कॉल कहा जाता बा. और अभी भी रुका हुआ स्कोर केवळ 28 रन 2 विकेट के नुकसान पे 28 धावा झाल्या. 2 खेळाडू बाद झाले. दरम्यान या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी केली झाली. ते फर्स्ट सेमीफाइनल मैच, इस मैच में जो भी जीतती है टीम तो उनके लिए कम से कम 15,000 रुपये डिपॉजिट, साथ ही साथ फाइनल जाने का मान सम्मान रुतबा भी मिलेगा. पैसे भी डिपॉजिट होंगे, ट्रॉफी फिक्स होगी और साथ ही साथ फाइनल खेलने का मौका भी बनेगा वहां पर. आज स्टूडियो स्पोर्ट्स की जो टीम है बिल्कुल एक कैमरे से 2 कैमरे लगाए जा रहे हैं. ऑनसेट में भी एक कैमरा लगाया जा चुका है. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला म्हणजे तिथे मात्र बॉलरच्या मागे एक कॅमेरा लावला गेलाय. म्हणजेच आज रनआउटचे जे व्ह्यूज असतील ते आपण स्क्रीनवर पाहू शकतो तिथे. आणि स्टुडियो स्पोर्ट्सच्या टीम मध्ये आज सामील झाले आहेत मला वाटतं जिनके चलते हमेशा सितारे, उनका नाम है प्रतीक चितारे. टेक्नीशियन का काम कर रहे हैं वहां पर. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए पुन्हा या षटकातील पुढील चेंडू व्यासपत्र मारायचा प्रयत्न. बॅटची टॉपेज लागते आहे. विकेट किपरच्या मागू वेग चेंडूला अधिक आहे आणि चेंडू सरळ सीमा पार करतो. 4 धावा चौकारेली ते. आणि खेळाडूंना एक नम्रतेची विनंती असेल, विकेट किपरच्या मागे 2-3 डिजिटल बोर्डचे बॅनर्स लावले गेले आहेत आणि त्या बॅनर्सला फिल्डिंग करताना डोकं बिकल लागेल तिथे बॅनर्सला अँगल आहेत मागे. कृपया थोडंसं सांभाळून. आपण याच्या अगोदर एक बार स्पर्धा झाल्या तसं 5 का 6 टाके पडले होते त्या खेळाडूला. त्याच्यामुळे कोण सुरेश गडगी, मला वाटतं त्यांना माहिती आहे काय अनुभव होते. त्याच्यामुळे तुम्ही सांभाळून फिल्डिंग करा. इथे धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा झाल्या. 2 खेळाडू बाद झाले. ते सुमित पुन्हा गोलंदाजी करतोय. या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय. बघूया राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. या षटकातील पुढचं चेंडू घेऊन सुमित गोलंदाजी करतोय, ज्याचा सामना करतोय फलंदाजीला प्रभाकर. शॉट गेंद 3 बार फिर से मारने की कोशिश में गेंद बैट्समैन को बीट करेगी. इस बीच ओव्हर समाप्त होता हुआ 2 ओव्हर का खेळ बिलकुल पूरा हो चुका. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांनंतर धावा आपण पाहतोय इथे तब्बल 32 धावा. बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद हवा में जा के नीचे है. खिलाड़ी बिल्कुल ले सकते कैच. और ये देखिए क्या कमाल का कैच. ओहो सुमित, अप्रतिम, सुरेख, लाजवाब इथे कैच पकड़ने के लिए. और ये सुमित की तारीफ करना चाहेंगे. काबिल तारीफ कैच.
बॉलिंग एक्शन के लिए। प्रतीक सर, बॉलिंग एक्शन देखना है, बॉलर की एक्शन किस तरह से। चलिए, इट्स अ फेयर डिलीवरी। इट्स अ फेयर डिलीवरी कहा जाएगा, बिल्कुल बॉलर की एक्शन क्लियर एक्शन में गेंदबाजी की गई। एक बार निश्चितच सुमित गडकीची जर तुम्हाला कॅच आवडली असेल मित्रांनो, तो टाळ्याचा हकदार आहे। एक बार सुमितसाठी टाळ्या झाल्या पाहिजे तिथे। चला लवकर। आणि मला वाटतं जर आपण क्रिकेटचा जर विचार केला तर पाणीचं ड्रिंक्स ब्रेक आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 15 ओव्हर नंतर असतं। आपण इथे 8 ओव्हरची मॅच खेळतो, त्याच्यामध्ये 4 ओव्हरला पाणी पितोय। थोडंसं सांभाळ, वेळ महत्वाचं आहे ते। परत तुम्हीच नंतर म्हणता की आम्हाला 40 मिनिट झाले, तसं चालणार नाही। त्याच्यामुळे लवकर लवकर तुम्ही पंच सांगायचं पड्डेशी। ओके ओके, आता ड्रिंक्स ब्रेक नाहीये, चला। एक बार देखना फिर से नागराज गेंदबाजी करने के लिए कप्तान ने आते ही टीम के लिए सफलता दिलवाई है। कॅप्टन येतोय, पहिल्यांदा मात्र विकेट मिळवून देतोय संघासाठी। आणि आता धावखुरा फलंदाज प्रकाश कंचीगोंडी स्ट्राईकला असतील तिथे, आणि फलंदाजीला प्रकाशला पाहतो, नॉन स्ट्रायकरला प्रभाकर असेल। अगली गेंद, बहुत अच्छी गेंद, इस बार लेग स्टंप के बाहर जा के बैट बॉल का इशारा, और बिल्कुल स्टंप के बहुत नजदीक से जार के बिल्कुल अंपर ने बताया की पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अवांतर। एक धावेची भर, वाढती धावसंख्या आपण पाहतो इथे 33 धावा 3 गडी बाद। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू, हो हो, दांडी गोल, दांडी गोल, स्टंपात येणारा चेंडू, आडवा फटका मारायचा प्रयत्न, आणि चेंडू स्टंपात जाऊन आदळतो इथे। हो गई गलती, हो गई गलती, दांडी दांडी गोल, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल आपण पाहतो इथे। तो बात देखना फिर से गेंददार के बिल्कुल, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते फिर भी सिंगल रन लेने का मौका बनता हुआ, और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है, उस वक्त आगे बढ़ता हुआ स्कोर रन संख्या कुल मिलाकर इस वक्त पहुंच रही है 34 की योग पर। तो बात देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील हा चेंडू थोडासा खूपच लांब टाकला गेला इथे। पंच म्हणतात व्हाईट बॉल असेल इथे। व्हाईट बॉलसह संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 35 धावा 4 गडी बाद। 35 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स। 35 रन बन चुके 4 विकेट के नुकसान पे।
आज बुधवार का दिन यानी कि हमारे पूर्व विभाग का छुट्टी का दिन, एंजॉय करने वाला दिन, और उसी दिन में क्रिकेट का एंजॉय करने के लिए जो तमाम दर्शक आए हैं, तमाम दर्शकों का मैं अध्यक्ष अंबादास गडगी और पूरे युवक सेवा संघ की ओर से आपका दिल से स्वागत करते हैं. आणि मला वाटतं या षटकातील पुढचा चेंडू, आणि हा तर खूपच खराब टाकला इथे. पुन्हा नो बॉल पंच कळवत आहे तिथे. नो बॉलसह संघाची वाढती धावसंख्या पुढे सरकते. 36 धावा 4 गडी बाद. आणि निश्चितच आपण जर पाहिलं इस बार बढ़िया अंदाज की गेंदबाजी चल रही है इस वक्त. इस बार देखना अभी भी जहां तक की गेंदबाजी की बात करते हैं तो इस बार देखेंगे गेंदबाजी करने के लिए तैयार है इस वक्त. 36 रन बन चुके हैं 4 विकेट के नुकसान पे. इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बिरबी के क्षेत्र में गेंददार के जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं. इस बार बल्लेबाजों ने विकेटों के बीच में बिल्कुल जहां तक की ओव्हर्स की बात है, एक कामयाब और सक्सेसफुल ओव्हर यहां पर पूरा हो रहा है. इथे मात्र चांगल्या षटकाची समाप्ती होतीये. आणि इथे मात्र गोलंदाजीला आपण पाहतोय 37 धावा झाल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. 4 खेळाडू बाद झाले. गोविंद बैले गोलंदाजीला येत आहेत. गोविंद बैलेचं वैयक्तिक पहिलं, आणि गोविंद बैलांनी 6 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या. तर 500 रुपयाचं बक्षीस त्यांना दिलं जाईल इथे. प्रसाद यमुल यांच्याकडून दिलं जाईल इथे. 37 धावा झाल्या. 4 खेळाडू बाद झाले इथे. आणि जसा पहिला डाव संपेल लगेच आपण सेकंड मॅचचा टॉस देखील इथं करतोय लगेच. पहिला डाव संपल्या संपल्या या ठिकाणी महाकाळ क्रिकेट टीम आणि किंग कोहली संघादरम्यान मॅचचा टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आपण इथे. मारायचा प्रयत्न बॅटची इनसाइड लागते. स्कोरले गंपरच्या बाजूने चेंडू जातो इथे. पहिली धाव तर आरामात घेतली जाईल. एका धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 38 धावा 4 गडी बाद. 4 विकेट के नुकसान पे स्कोर है 38 रन. अगर टूर्नामेंट की बात करते तो इस टूर्नामेंट के लिए जो सहयोग दिया जा रहा है स्काईलाइट सोलर एनर्जी का बिल्कुल सहयोग मिलता हुआ. एसएम शिव पार्वती मंडप डेकोरेटर इनका भी सहयोग मिल रहा है. नंदाल स्वीट्स इनका भी इस टूर्नामेंट के लिए सहयोग मिलता हुआ. और साथ ही साथ विराट सोलर एंटरप्राइजेस यांच्या देखील मोलाचं सहकार्य स्पर्धेला मिळताना आपण पाहतोय ते. आणि या स्पर्धेसाठी निश्चितच आपण पाहतोय तब्बल 38 धावा झाला. 4 खेळाडू बाद झाले ते. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. ओव्हर पिच होता. याला मात्र सरळ बॅटने फटका मारला. चेंडू बॉलरच्या मागे जातो लॉंग ऑफला. इथे सिंगल धाव आरामात घेईल. एका सिंगल धावेनंतर धावसंख्या आपण पाहतो इथे 39 धावा झाल्या. 4 खेळाडू बाद. या एका धावानंतर धावसंख्येत बदल झाला. इथे धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा 4 गडी बाद. फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए गोविंद बैले सर्वाधिक मैन ऑफ द मैच का पुरस्कार पटकाना गोलंदाज गोविंद बैले. बहुत अच्छी गेंद थी. बैट्समैन के बैट के नीचे से जा गया विकेट कीपर के पास. ये गेंद जब भी जाती है बैट्समैन पर प्रेशर बिल्टअप करने की कोशिश की जा रही है. बिंदी गेंद जब जाती है तो बैट्समैन का बिल्कुल प्रेशर में आते हैं, लेकिन गेंदबाज का मनोबल बढ़ेगा वहां पर. गोलंदाज पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय ते. ओहो, इस बार बैट के सामने गेंद मिली. फ्लाइटेड गेंद मिली. इस बार लेके मारा. इस वक्त लपेट लिया. इस वक्त
सीधी गेंद के डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाती गेंद 6 रन. वॉटर स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक निकलता बा, ह्यूज सिक्सर निकलता बा. काय कडक चेंडू जातोय बेधडक, लाजबाब ब्रिलियंट फटका आपण पाहतोय. या 6 धावांत धावसंख्या पाहतो 45 धावा 4 गडी बाद. इस बार मिडल एक्सटम पर आती गेंद. इथे मात्र नक्कीच धावसंख्या पण पाहतो 46 धावा. अच्छा पहिल्या बॅच मध्ये निश्चितच यल्लप्पाचं कौतुक करायला लागेल, परंतु यल्लप्पाने जो खेळ दाखवलाय निश्चितच यल्लप्पासाठी असं म्हटलं जाईल, हार कभी दिल जीतते उसे बाजीगर कहा जाता है. आज दिल जीता है बाजीगर ने मिस्टर यल्लप्पा. इस बार लॉप करने की कोशिश, नीचे खिलाड़ी हो सकते नहीं और ये कैच छूट रही है वहां पर. इस बार 2 रन तो आ सकते हैं, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल रन संख्या इस वक्त तो कुल मिलाकर पहुंचता हुआ 48 की ऑफर. 4 ओव्हर बिलकुल पुरे हो चुके हैं. 4 षटकाचा खेळ संपलाय. तब्बल धावा झाला तिथे 48 धावा. जहां तक की ओवर्स की बात करते हैं, लगभग 4 ओवर पूरे होने के बाद 5 ओवर की शुरुआत फिर से सुमित को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता बा. सुमित येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून डाबातील 5वं षटक टाकेल. आज प्रेक्षकांची देखील गर्दी वाढताना आपण पाहतोय का याचं कारण बुधवार, आणि बुधवार म्हणजे आपला कामाचा सुट्टीचा दिवस. आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये प्रेक्षक मात्र क्रिकेटच्या मॅच चालून घेण्यासाठी मात्र बरेचसे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मनस्वी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल इथे. तो एक बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे. इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. इस बीच ही गेंद शॉर्ट गेंद इस बार बिल्कुल फिर से मारने की कोशिश में फिर से अपील की जा रही है. इस अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम, अंपर पर कोई असर नहीं. लेकिन ये बैट्समैन का मनोबल टूटने वाला स्ट्रोक लगा जा रहा है. लेकिन गेंदबाज अपना हौसला अफजी बढ़ाने की कोशिश कर रहा है वहां पर. धावसंख्या आपण पाहतो 48 धावा 4 गडी बाद. 48 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे.
इस बार गेंद को लपेट लिया इस वक्त प्रभाकर ने अपनी ताकत दिखाई इस वक्त बैट के बीचों बीच लेकर गेंद को लपेट लिया और सीधी गेंद डीप स्क्वेअर लेग बाउंड्री के बाहर जाती गेंद 6 रन के लिए चेंडू बॅटीच्या समोर आला चेंडू टप्प्यात आला प्रभाकरच्या आणि प्रभाकरने त्याचा कार्यक्रम वाजवला चेंडू पाठवला जातो सीमा रेषा पार येतोय देखना लाजवाब षटकार इस बार गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे भी गेंद बॉलिंग करेंगे इस बार फिर से मारना चाहते हैं हो ये इसे कहते हैं वार पे प्रतिवार पिछली गेंद पर बैट्समैन का वार चला लेकिन अगली गेंद पर गेंदबाज प्रतिवार कर रहे हैं नहले पे दहला यहाँ पर साबित आप शेर हैं तो हम बब्बर शेर है यहाँ पर दिखा रहे वहां पे क्रिकेट की हमेशा जो कहावत होती है एक तेरी एक मेरी हिसाब बराबरी यहाँ पर किया जा रहा है विकेट आ रही है बड़ी विकेट कहेंगे ये लगता हुआ टीम के लिए 5वां झटका लगा वरुण ने बिल्कुल बढ़िया कैच पकड़ा वहां पर तीसरी गेंद यहाँ पर सुमित की तीसरी गेंद पर विकेट आ रही है चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार है बॉलिंग करने के लिए चलेंगे बाद देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओर की अगली गेंद लेकर न्यू बैटर बॅटिंग करने के लिए आ रहे वहां पर नवीन खेळाडू बॅटिंगसाठी येतोय अंबादास मले हा देखील मला वाटतं यांना यांच्या समाजाचा वासुदेवनाथ म्हणलं जातं म्हणजे कुरणशेट्टी समाजाचे अतिशय प्रसिद्ध असणारे खेळाडू निश्चितच कुरणशेट्टी क्रिकेटमधील खेळाडूंसाठी प्रेरणास्थान असणारा खेळाडू अंबादास मले आलाय बॅटिंगसाठी इथे अंबादास मले मात्र बॅटिंगसाठी येतो इथे आज स्पर्धेचा शेवटचा दिवस है थे कुरणशेट्टी प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट का ये केपीएल का 14वां सीजन किसके नाम पर होगा ये जानने के लिए आज के बिल्कुल दोपहर तक हमें इंतजार करना पड़ेगा वैसे सुमित गेंदबाजी करने के लिए तैयार है अंबादास के लिए राइट हार्म और विकेट से गेंदबाजी करने के लिए सुमित के लिए सुमित लंबे रनअप के साथ इस ओवर की चौथी गेंद लेकर गेंदबाजी करेंगे सुमित टू बल्लेबाज अंबादास के लिए शॉर्ट पिच गेंद 3 बार गेंद को आने का इंतजार किया पीछे हटकर गेंद को रन आउट का मौका ये गलत थ्रो दिया जा रहा वहां पर ये बहुत ऊपर थ्रो दिया जाता हुआ नीचे थे बिल्कुल खिलाड़ी काफी जोशीले अंदाज में थे कभी कभी हमेशा मराठी में कहते हैं अति घाई संकटात नहीं ज्यादा जोश हो जाएगा खुश और ये बिल्कुल खो गए होश वहां पर जो मैच का रिदम मिला जो मोमेंटो मिला विकेट जो मिल रहा है वहां पर खिलाड़ी काफी उत्साहित है जी लॉयंस के उसी उत्साह में इस तरह की फील्डिंग देखने मिल रही है वहां पे वैसे सुमित गोलंदाजी करतोय या षटकातील 5वा चेंडू घेऊन ज्याचा सामना करतोय एवन क्वालिटी प्लेयर सोमनाथ वहां पर बैटिंग कर रहा है वहां पर सोमनाथ चलिए इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे ये गेंद ओहो इस बार क्या मारा इस वक्त मैंने कहा कि ये क्वालिटी खिलाड़ी क्यों है व्हाट अ स्ट्रोक ब्यूटीफुल एक्सलेंट स्ट्रोक निकलता हुआ घुटना टेक के मारा लेग के मारा इस वक्त और लपेट के मारा बहुत ही बेहतरीन स्ट्रोक निकलता हुआ निश्चित ही ऐसा कहा जा सकता है डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और ये षटकार देख वाला स्ट्रोक निकल रहा है जबरदस्त षटकार आपण इथे पाहतो यांनी 6 धावांपर्यंत धावसंख्या आपण पाहतो इथे 61 रन्स आणि मला वाटतं हा चेंडू तसा पाहिला तर खूप चांगला होता परंतु बॅट्समननी स्वतःच्या मेरिटवर हा षटकार खेळला इथे फिर से बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल एक सर धाबा 5 खेळाडू बाद झाला इथे या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग टाकतो इथे परत फुलटॉस मारला इथे परत रिवर्सचा फटका खेळला इथे चेंडू डीप कव्हर पॉइंटला जातो इथे आणि पाहूया जबरदस्त फिल्डिंग बनावं लागेल 2 धावा तिथे घेतल्या जाते आणि या 2 धाव्यानंतर संघाची वाढती धावसंख्या पण पाहतो इथे
63 रन आफ्टर 5 overs. चला निश्चितच 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 वर टाकून घ्यायचे हे लक्षात ठेवा. नियम सर्वांसाठी सारखा आहे. दरम्यान धावसंख्या आपण पाहतो इथे 63 धावा, 5 खेळाडू बाद झाले थे. चलिए मैदान में पानी की गाड़ी आ रही है शायद. इथे धावसंख्या पण 63 रन आफ्टर 5 ओव्हर्स कंप्लीट हो चुके हैं. 12.60 का औसत हम देख सकते हैं. इथं 12.60 ची रन मला वाटतं धावगती इथे ठेवली गेली आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाजीला येतात तिथे. गोविंद बैला इथे मात्र 63 झाले. 63 5 नंतर 63. आणि एक विकेट जर घेतले तर 200 रुपये सन्माननीय प्रसाद येमूल यांच्याकडून मात्र 200 रुपये एका विकेटसाठी. फुलटॉस आलाय इथे तर लय लांब मारलाय. खूप 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 दूर जातो इथे आणि चेंडू पाठवला सरळ सीमा पार. 6 धावा षटकार. इथे प्रसाद येमोलने मला वाटतं बक्षीस लावलं. प्रसाद देणार होते परंतु बॅट्समननेच बॉलरला प्रसाद दिला तिथे षटकाराचा इथे. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली झाली ते. पुढे चेंडू टाकलं झाली ते. इथे सरळ बॅटने फटका खेळलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू येत आहेत. चांगली फिल्डिंग बनावं लागेल. फक्त सिंगल धाव घेतली जाईल. एका सिंगल धावेनंतर धावसंख्या आपण पाहतो इथे 70 धावा, 5 गडी बाद. मंडपवाले जरा कोणीतरी इकडे यायचंय. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. दरम्यान 70 धावा, 5 गडी बाद झाले ते. इस बार सोमनाथ ने मारा इस वक्त क्लासिकल स्ट्रोक निकलता हुआ सीधी गेंद गोली की रफ्तार से जाती गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. 4 रन के लिए आगे बढ़ता हुआ स्कोर 74 रन, 74 धावा, 5 गडी बाद झाले ते. 74 धावा, 5 गडी बाद. ज्यांनी या स्पर्धेमध्ये शेवटच्या मॅचला प्रेक्षकासाठी 500 रुपये कॅशसाठी ठेवले आदरणीय जनार्दनजी गडगे साहेबांचं देखील इथं आगमन झालं. सुमिश टेक्सटाईलचे मालक हे देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. वेलकम असेल. चेंडू अजून मला वाटतं 15 चेंडू शिल्लक आहेत. 74 धावाची वादळी खेळी इथे आपण पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. दरम्यान गोविंद बैले गोलंदाजी करतात या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सोमनाथसाठी. चेंडू ऑप्टमच्या खूपच लांब टाकलाय. पंच म्हणतात नोबल. स्वप्नील शर्मा कडून नोबलचा इशारा कळवला गेलाय. धावसंख्या पुढे जाते 75 धावा, 5 गडी बाद, 75 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. कहीं जाकर बिल्कुल देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है. फिर से गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. बॉलिंग करने के लिए इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर
शॉर्ट गेंदबाज बात देखिए, विकेट कीपर के पीछे मारने की कोशिश में, गेंद हवा में है लेकिन फील्डर गेंद का पीछा करेंगे जब तक कि बाउंड्री के अंदर गेंद फील्ड हो रही है। 2 रन तो लेने का समय मिलता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 77 धावा। या स्पर्धेला निश्चितच ग्राउंडला जे सजवलं गेलंय शिव पार्वती मंडप कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने या ग्राउंडला मात्र वेगळ्या स्वरूपात चांगला म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट टुर्नामेंटचं रूप दिलं गेलं इथे। दोन चेंडू मध्ये एक विकेट घेतली की 500 रुपये प्रसाद इमोल यांच्याकडून गोविंद बैला यांना। हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातो, इथे मात्र पंच म्हणतात व्हाईट बॉल असेल। चला व्हाईट बॉल संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो इथे व्हाईट बॉल कहा जा रहा, चलिए व्हाईट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता है, टोटल स्कोर इस वक्त 78 रन की योग पर 78 रन 5 विकेट के नुकसान पे। मला वाटतं सकाळपासून आपण पाहिलं निश्चितच सावली होती सकाळी, आता ऊन मात्र इथे पडताना आपण पाहतो। स्लोअर चेंडू होता, मारायचा प्रयत्न, फसवा चेंडू, चेंज ऑफ पेस इथे टाकलाय। दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 78 धावा 5 गडी बाद, 78 रन बन चुके, 5 विकेट के नुकसान पे इस ओवर की आखिरी गेंद फेंकी जाएगी वहां पर। या षटकातील हा शेवटचा चेंडू टाकला जाईल इथे। फिर से रिवर्स खेलने की कोशिश में बढ़िया कैच वहां पर पकड़ा जाता है, मेरे ख्याल से फील्डर है वहां पर। एक मिनट, कैच कोणी पकडली तिथे? हा चला प्लेयर आज घ्यायचा एक सर्कल मध्ये, 40 मिनिट चालले तिथे फिल्डिंग टीमने एक सर्कल मध्ये खेळाडू लावून घ्यायचा इथे। बेंकीने कॅच पकडली तिथे। आता गोलंदाजीला आपण पाहतो नवीन षटक घेऊन गोलंदाजीला येते तिथे बॅट्समन आलाय तिथे नवीन बॅट्समन गोविंद बाचरला गोलंदाजीला 7वं षटक घेऊन येत आहेत नागराज। इस बात देखना है इस बात देखना, फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे विजय गेंद, तैयार है गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद देकर। इस बार फिर से गेंदबाजी करने के लिए नागराज पुन्हा गोलंदाजी करतोय। हा चेंडू खूपच लांब टाकला गेलाय, खराब टाकला गेलाय, इथे काय केलं, व्हाईट बॉल आणि मला वाटतं नो बॉल आणि हा 4 धावा 22 येतील इथे। नो बॉल प्लस 22 के 4 रन बनेंगे, आगे बढ़ता हुआ स्कोर रन संख्या इस वक्त 83 रनों की योग पर जाकर पहुंच रही है। 83 रन, लॉस ऑफ 6 विकेट, इनिंग की बिल्कुल ये 7वीं ओवर फेंकी जा रही है वहां पर। चला इथे मात्र खेळाडू बॉलिंग टाकताना मात्र खांद्याला थोडंसं इंजुरी झाली आहे आणि मला वाटतं चेंडू देखील थोडासा ओला झाला असावा तिथे, परंतु काल झालेला थोडासा पाऊस, फार दिवसांत सोलापूरमध्ये परत पाऊस पडला आणि परंतु आम्हाला मैदान खेळण्यासारखं जसं पाहतो त्यापेक्षा खूप चांगलं आपण पाहतोय। मैदान थोडंसं मध्ये मध्ये हिरवगार झालेलं आहे। दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू पायकडे टाकलाय, फ्लिक्सचा फटका, अंबादास पहले के बैट से निकलता हुआ बहुत ही बेहतरीन छक्का। गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने मारा शानदार छक्का और इसी छक्के के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 89 रन, लॉस ऑफ 6 विकेट, इनिंग की ये बिल्कुल 7वीं ओवर और 7वीं ओवर की दूसरी गेंद फेंकी जाएगी वहां पे।
7व्या षटकातील हा दुसरा चेंडू टाकला, त्या दरम्यान आपण धावा पाहतो 89 धावा, 6 खेळाडू बाद झाले इथे. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे विजय गेंद. ओहो हो, बहुत अच्छी गेंद थी इस बार. और बिल्कुल विकेट कीपर, जब भी विकेट कीपर के पास गेंद जाती है, जब भी विकेट कीपर के पास गेंद जाती है तो विकेट कीपर हमेशा अपील करते हैं. वो उनको आदत बन चुकी है वहां पर. मला वाटतं प्रसाद साहेबांचा प्रसाद दिला जाईल 500 रुपयाचा. त्या ठिकाणी प्रसाद येमूल यांच्याकडून गोविंद बैल यांना प्रसाद दिला जाईल 500 रुपयाचा. इथे मात्र आपण पाहतो गोलंदाजीला 7व्या षटकातील पुढचा चेंडू, स्लोअर वन चेंडू पिक केलाय आणि पाठवला चेंडू मिड विकेटला, सीमा पार करतोय 6 धावा षटकार. ये 6 रन बनेंगे, 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 95 रनों की योग पर अंबादास मले 7 चेंडू खेळले, वैयक्तिक 20 धावा बनवल्यात आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो 95 रन, लॉस ऑफ 6 विकेट्स. शायद आज के दिन में मैच देखने के लिए पब्लिक के लिए एलईडी वॉल की भी व्यवस्था यहाँ पर दिखाई जा रही है. एलईडी वॉल देखील लावली जाताना आपण पाहतोय. सध्या मात्र मॅच चालून घेत आहेत, ज्यांच्या वतीने दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना खुश करण्याचं काम केलं जाईल. आदरणीय आमच्या स्पर्धेचे विश्वस्त जनार्दनजी गडगी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं पुनश्च स्वागत असेल इथे. अंबादास मालेच्या बॅटमधून हा कडक प्रहार आपण पाहतो इथे आणि सरळ चेंडू सीमा पार करेल. 6 धावा षटकार येतो इथे आणि या 6 धावानंतर संघाच्या झाल्या एसवी क्रिकेट संघाच्या पूर्ण 101 धावा झाल्या. 6 खेळाडू बाद, 101. इसका मतलब 101 रन बन चुके हैं. तो बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे. शॉर्ट गेंद आई आणि हात खींच के मारा इस वक्त. अरे बाबा, इथे कॅच देखील सुटती आहे आणि 6 धावा देखील येतील आणि या 6 धावानंतर संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतोय 107 धावा. 6 खेळाडू बाद झाले. जब गेंद उनके हाथ से छूटी और मैदान में एक ही आवाज आई, इसका मतलब क्या छोड़ा आपने वहां पर. सर्वजण मला वाटतं अफसोस करतायत का कॅच सोडली इथे आणि निश्चितच या षटकातील शेवटचा चेंडू टाकला जाईल इथे. इस बार गेंद को मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंददार के 4 रन मिलेंगे और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ नेल्सन अंकों पे रन संख्या नजर आ रही है इस वक्त. धावसंख्या आपण पाहतोय 111 धावा. 7 खेळाडू 7 षटकं संपलेली तिथे. चला गोविंद बैले साहेब जरा एक हात करायचा आहे. प्रसाद यमुलने तुमचे 500 रुपये माझ्याकडे दिलेत विकेटचे. चला
हेलो हेलो। चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे। वो ऑप्शन के दूर जाकर खेलना चाहते थे, गेंदबाज ऑप्शन के बहुत ज्यादा दूर जा गए। बैट बॉल का इशारा अंपायर ने बताया और ये बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 112 पे 6 विकेट चले जा रहे हैं। 112 धावा झाले, 6 खेळाडू बाद झाले। सेकंड लाइन के बाहर अगर गेंद जाती है तो उसे कंपलसरी व्हाइट बॉल दिया जाता है। और यकीनन हमें भी यहां से नजर आता कि गेंद जो है बिल्कुल सेकंड लाइन के बाहर थी वहां पर, इसलिए अंपायर ने व्हाइट बॉल का इस्तेमाल किया है। शॉट चेंडू आणि इथे आसमान दाखवलं गेलंय आणि चेंडू सरळ फरार होतो। 6 धावा षटकार येतो इथे। इसी 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 118 रन की ऊपर 6 विकेट के नुकसान पे 118 रन बन चुके 6 विकेट के नुकसान पे। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू वर पिच होता, पुन्हा त्याच शैलीत तिथंच पाठवला चेंडू सीमा पार फर्रार। 6 धावा षटकार होतो इथे आणि या 6 धावानंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते इथे 1 टू कपूर माय नेम इज लखन कहा जाता है, लेकिन 1 टू कपूर माय नेम इज गोविंद कहा जा रहा है क्योंकि मोइन ने लगातार दूसरा छक्का लगा दिया इस वक्त। 1 टू कपूर इस वक्त स्कोरबोर्ड पे रन संख्या नजर आ रही है 124 धावा झाल्या तिथे। या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल। बॉलर चेंज, तरुण चलेंगे। तरुण गड़गी को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता बा। तरुण येतोय गोलंदाजीला। या षटकातील पुढचं चेंडू घेऊन आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे तिथे। पाहूया या शेवटच्या 4 चेंडू किती धावा घेतल्या जातील। एसबी संघाची धावसंख्या जर पाहिली 124 झाली इथे। 124 रन बन चुके हैं। Connected. चले गेंदबाज देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे। बॉलिंग करने के लिए पुढचा चेंडू टाकला जाईल इथे आणि परत खेळून गेला इथे। जो भी बॉलर येतोय त्या बॉलरला मात्र आसमान दाखवलं जाताना आपण पाहतोय। परत एक षटकार येईल आणि या 6 धावांतर धावसंख्या पाहतो आपण 130 धावा। क्या कमाल का स्ट्रोक निकलता उपलंची, जैसे कि देख सकते हैं बैट्समैन के रेंज में गेंद आई, टप्पा गेंद के सामने आ गया और ये बिल्कुल बैट चेंडू कुठं आला टप्प्यात आला त्याचा कार्यक्रम वाजवला इथे। 6 धावा षटकार येतो इथे 130 धावा। बॉल द्या जुना। चला इथे अजूनही मला वाटतं डावातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत। धाव्यांचा पाऊस, धाव्यांचा डोंगर आपण पाहतोय। तब्बल झालाय, बॉल आलाय, मॅच बॉल स्वप्नील। तब्बल धावा झाल्यात 130 धावा आपण पाहतोय इथे 130 धावा। यानंतरची मॅच किंग कोहली क्रिकेट टीम विरुद्ध महाकाल क्रिकेट टीम दरम्यान मॅच असेल। दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल जसं डाव संपेल आपण ताबडतोब क्रॉस करतो इथे। महाकाल क्रिकेट संघाचे कॅप्टन साई नरेश कनकी साई ओ हो इथे काय गोविंद ऐकायला तयार नाही। गोविंद म्हणतोय कोणताही टाका परंतु ग्राउंडच बाहेर मारणार आणि हा 4था षटकार मारतो इथे लागोपाठ। या स्पर्धेतील आपण पाहतो की लागोपाठ 4 षटकार मारण्याचा भीम पराक्रम इथे केला जातोय। निश्चितच गोविंद माचरला कडून इथे धावसंख्या झाली ती तब्बल 136 धावा 136 रन। आगे की टीम की अगर नाम की बात करते तो किंग कोहली बना महाकाल का मैच होगा, इसके बाद का मैच होगा। इस बार तैयार है बॉलिंग करने के लिए पुढचा चेंडू
इथे मात्र ऑप्टमच्या बाहेर जातो पंच. बॅट्समन शफल झाले, ते सोडून दिलं, खेळण्याचा कुठला प्रयत्न नाही. मात्र धावचीची संधी असेल का? इथे रेस लागली गोविंद माचरला आणि मला वाटतं फलंदाज बाद. बाद झाले फलंदाज इथे. श्रीनिवास नवीन फलंदाज जातो बॅटिंगसाठी मैदानात. इथे मात्र धावसंख्या जर पाहिली 136 धावा झाल्या. त्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला झाला ते. या षटकातील हा शेवटचा चेंडू टाकला जातो इथे. इस बार तैयार है बॉलिंग करने के लिए बीजे गेंद, आखिरी गेंद अंबादास पहले के लिए इस बार लॉक कर दिया इस वक्त गेंद बॉलर और ये कैच छोड़ा वहां पर, लेकिन फिर भी एक रन बन सकता है. दूसरी की दौड़ लगाई जा रही है और ये 2 रन तो मिल सकते हैं वहां पर. और चलिए 2 रन, तीसरी की दौड़ हो सकती है और इसी के साथ बल्लेबाज आउट हो गया वहां पर. नए बैट्समैन आउट हो गए वहां पर. इथे धावा झाल्या तब्बल 138 धाबा आणि मॅच जिंकायला 139 धाबाचा आव्हान दिलं गेलं इथे. 139 धाबा विजयासाठी बनवायचे आहेत. हो चला मॅच चालू करा लगेच. एसवी टीम वेळ करायची नाही, ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यायची. एसवी क्रिकेट टीम ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या आणि यानंतर दोन्ही कॅप्टन्स इथेच आहेत. चला लवकर मॅच चॉईस करू येते. जागेवर निर्णय मोने साहेब, निर्णय जागेवर सांगायचा लगेच. अगोदर वाटल्यास तर 5 मिनिटं लेट जा टॉसला चालेल. 5 मिनिटं लेट गेलं तरी चालेल टॉसला, परंतु जागेवर निर्णय सांगायचा. चला स्कायलाइट टीमचे या ठिकाणी आपण पाहतोय सागरजी मिट्टा साहेबांचं देखील इथं आगमन झालं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. इथे स्कायलाइट सोलार एनर्जी यांचं देखील स्वागत, म्हणजे त्यांचे प्रतिनिधी सागर मिट्टा साहेबांचं इथे शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत असेल इथे. जनार्दन गडगे साहेबांना विनंती करतो की पुढच्या मॅचचा टॉस आपण करावा इथे. पुढच्या मॅचचा टॉस आपण करतो इथे. परमेश्वर मोने,
चला एसबी टीम वेळ करू नका, आज पावसाची चिन्ह आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे एसबी टीम. चला लवकरात लवकर मॅचची सुरुवात करूया इथे आपण. महाकाल टीम के कप्तान ने टॉस जीता, टॉस जीतने के बाद पहले बैटिंग चूज की है और दोन्ही खेळाडूंना मला वाटतं कॅप्टनचा निर्णय बहुतेक बॅटिंगच होता. चला बॅटिंग टीमला विनंती करतो, जी लॉयन्स क्रिकेट टीम आपली आघाडीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. जी लॉयन्स क्रिकेट टीम लवकरात लवकर फलंदाज पाठवा. कोण गाणे कोण लावताय ते लावू नका गाणे. Disconnected. जी लॉयन्स क्रिकेट टीम तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत आतमध्ये. लवकरात लवकर फलंदाज पाठवा. टीम बॅट्समन जी लॉयन्सचे बॅट्समन लवकर चला. पाणी टाकीच्या मैदानामध्ये 19 ते 26 ऑगस्ट दरम्यान रणसंग्राम. खेल की शुरुआत हो रही है. आरंभिक बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकिंग गेंद पे हैं. मैच की शुरुआत हो रही है, खेल की शुरुआत हो रही है. अंपायर की ओर से इशारा बताया जाता है पहलर की पहली गेंद लेकर बॉलर है वहां पर. पहली गेंद इस बार बहुत अच्छी गेंद थी इस बार. निश्चितच आपण जे स्टुडिओ स्पोर्टच्या माध्यमातून जे रील टाकली गेली होती छोट्या पोराची त्याला 1 मिलियन्स मला वाटतं त्याच्यासाठी आपण पाहतो की तब्बल
1 मिलियन म्हणजेच तब्बल 10 लाख लोकांनी ती रील पाहिली. चलेंगे 2 गेंदे यहाँ पर बिंदे फेंकी जा रही है. ट्रिपल एच गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंदबाजी करेंगे बॉलिंग करने के लिए. अच्छी गेंद की बार बिल्कुल मारना चाहते थे. गेंद जा रही है कवर क्षेत्र में. गेंद जा रही है जब तक कि फील्डर फील करते हैं. खाता खोला इस वक्त जी लॉयंस का खाता खुलता हुआ नजर आएगा. सिंगल मिलेगा और इस सिंगल रन के साथ रन बनाने की शुरुआत हो रही है इस वक्त. इस बार फुल टॉस गेंद. इस बार बिल्कुल मारने की कोशिश में शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में गेंद के साथ हाथों के साथ पैरों का भी काम किया जा रहा है. सिंगल रन बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त तक पोहोचता हुआ केवल 2 की योग पर. 2 धाबा झाला. तिथे 4 चेंडू टाकले गेले. दरम्यान धाबा आपण पाहतो 2 धाबा. इस बार मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे वहां पर गेंद को पकड़ने की जल्दबाजी हो रही है. ये 22 के 4 रन बनेंगे और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 6 की योग पर. यानंतरच्या सेकंड सेमीफायनल मॅच साठी आपण इथे पाहतोय 5 चेंडू टाकले गेले. धावा झाल्या फक्त 6 धावा आपण इथे पाहतोय. ऑस्टन के बाहर जाकर गेंद को मारा. इस वक्त प्रभाकर आ गए नीचे पकड़ लिया कैच. विकेट आ रही है टीम के लिए. लगता हुआ पहला झटका लगेगा वहां पर. प्रभाकर ने कैच को पकड़ा. विकेट आ रही है और निश्चित ही ये जी लॉयंस की टीम को लगता हुआ पहला झटका लगेगा. नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए जाएंगे. नए न्यू बैट्समैन गोविंद पहले बैटिंग करने के लिए नॉन स्ट्राइकिंग इन पे होंगे क्योंकि विकेट जाने के बाद अब नए की शुरुआत करने के लिए अंबादास पहले को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता था. इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे. इस बीच गेंदबाजी करेंगे राइट हाफ राउंड विकेट से अंबादास पहले को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता था. अंबादास पहले येतो गोलंदाजीला. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दाबातील षटक क्रमांक टाकतो. दुसरं षटक घेऊन आणि मला वाटतं स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची आणि कुरणशेट्टी समाजातील वर्ल्ड कप इथं चाललाय. तुमच्या बाहेर येतो. कट करायचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला जातोय. तिथे फक्त एक धाव आरामात घेतली जाईल. एका सिंगल धावानंतर संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 7 धावा. तो एक बार फिर से मारने की कोशिश में गेंद हवा में जा रही है. जब तक कि गेंद को खिलाड़ी पीछा करेंगे वहां पर बाउंड्री के अंदर जब तक कि गेंद फील्ड हो रही है. 2 रन बनेंगे. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त पहुंचता हुआ. इस बार कवर एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद जा रही है. बिल्कुल के बाहर आती गेंद. ये विकेट आ सकती है नहीं और टप्पा गिरने के बाद गेंद विकेट कीपर के पीछे गेंद जा रही है. बाउंड्री के बाहर निकलेगी. 4 रन चौका मिलेगा. गोविंद महले ने इस टूर्नामेंट में बहुत ही लाजवाब परफॉर्मेंस दिया है. चारों के चारों बार मैन ऑफ द मैच का प्राइज मिला था लेकिन चौथी बार उन्होंने कहा जो हाफ सेंचुरी लगाई थी गणेश काकी ने उन्होंने बिल्कुल ये बिल्कुल मैन ऑफ द मैच प्राइज उन्हें शेयर कर दिया वहां पे. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए अंबादास पहले पुन्हा गोलंदाजी टाकतो इथे.
उर्फी चेंडू होता, पुन्हा फटका फसलाय का बघायला गेले ते आणि फटका फसतोय फलंदाज बाद. इस बार विकेट जाने के बाद निश्चित ही विकेट जाने के बिल्कुल लगता हुआ जोर का झटका धीरे से लगेगा. अब नए बल्लेबाज ज्या गोविंदने मैदानामध्ये धुमाकूळ घातला होता त्या गोविंदला देखील इथे शांत केले गेलंय कारण विकेट घेतली गेली येते आणि निश्चितच आज एसबी क्रिकेट टीम मॅच मध्ये काहीतरी वेगळ्या बेतामध्ये आणि मला वाटतं विमलेश मैले येतोय फलंदाजीला येते 13 धावात 2 खेळाडू बाद झाले येते. ये देखिए कैमरे वर्क की भी तारीफ करना चाहेंगे. देखिए उत्साह देखिए बॉल को कैच पकड़ने के बाद गेंद के साथ फुटबॉल खेला श्रीनिवास मैले ने और बिल्कुल अपने पैरों से गेंद को उड़ाया वहां पर जश्न मनाते हुए वहां पे. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय कुरण शेट्टी श्री कुरण शेट्टी युवक सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास गडगी साहेबांकडून तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक सुमित टेक्सटाईल आणि मला वाटतं अंबादास गडगी साहेबांकडून दिले गेले. या स्पर्धेला पहिल्या क्रमांकासाठी 25,000 रुपये. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो स्पर्धेला तब्बल 15,000 रुपये विजय कुमार श्याम काकी विराट सोलार एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून दिले गेलेत. आणि या स्पर्धेला आपण पाहतो देवी ज्वेलर्स यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज व्यंकटेश मातगोंडी यांनी बक्षीस दिले. इथे मात्र गणेश काकीच्या बॅटमधून जातो चेंडू सीमा पार 6 धावा षटकार येतोय ते. या 6 धावांनंतर संघाची वाढती धावसंख्या मात्र पुढे जाते. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 20 धावा. निश्चितच जर आपण तसं पाहिलं तर या स्पर्धेला आपण मालिकावीरचं जे पुरस्कार दिला गेलाय तो पुरस्कार आपण इथे पाहतोय ज्ञाती संस्थेचे सचिव सन्माननीय संजयजी बोगडे साहेबांकडून या स्पर्धेला दिला जातोय. आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचला सामनावीरसाठी हेअरलेस वायर हेडफोन दिला जातो इथे वायरलेस हेडफोन जे की मला वाटतं प्रत्येक मॅचला दिला गेलाय. आणि हा मात्र पुरस्कार गोविंदराज मोबाईल शॉपीचे ओनर आणि मला वाटतं माजी अध्यक्ष युवक संघाचे आपले सध्याचे विश्वस्त म्हणजेच गणेश कुमार कणकी. धावा झाल्यात 20. 2 षटकांतर 20 धावा आपण पाहतो. गोलंदाजीला विमलेश शेट्टी मातगोंडी पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी केली झाली ते. मोठा चेंडू होता ऑनसाइडला मारलाय फटका चेंडू मात्र जातोय तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने परत एक सिंगल धाव आरामात घेतली जाईल. एका सिंगल धावानंतर संघाची वाढती धावसंख्या मात्र पोहोचली होती. टोटल धावा झाल्यात 21 धावा. उलटच होता सरळ बॅटने उडवलाय पाठवलाय चेंडू वेग देखील अधिक आहे आणि इथे मात्र प्रकाश कंचीगंडीच्या समोरून चेंडू ट्रॅव्हल होतो 4 धावा चौकार. ये देखिए बल्लेबाज की तारीफ करना चाहेंगे. गेंदबाज ने दिया मौका बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका मिला मौका लगा चौका एक्सलेंट वंडरफुल चौका निकल रहा है और आगे बढ़ता हुआ स्कोर 25 की योग पर. बार ऑप्शन के बाहर जाकर गेंद को मारने की कोशिश में गेंद जा रही है बिल्कुल मिड विकेट क्षेत्र में. और ये देखिए पुअर फील्डिंग नतीजा गेंद बाउंड्री के बाहर जा रही है 4 रन के लिए. और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रनों की योग पर 29 धावा 2 खेळाडू बाद झाले ते. जे फिल्डर जे होते त्या फिल्डरच्या पायाच्या बोगद्यातून चेंडू पार झाला तिथे. आणि या स्पर्धेसाठी निश्चित आपण पाहतोय आपण जर या मोलाचं सहकार्य स्पर्धेला मिळतं टी शर्ट स्पॉन्सरशिप म्हणून स्कायलाइट सोलर एनर्जी हे सन्माननीय सागरजी मिट्टा साहेब असतील यांचं देखील मोलाचं योगदान. विराट सोलार एंटरप्राइजेस यांचं देखील मोलाचं योगदान. शिवपार्वती मंडप डेकोरेटर आणि नंदाल स्वीट्स या सर्वांचं आपण सहकार्य पाहतो इथे. गणेश आज काय ऐकायला तयार नाही. गणेश तापलाय. कालची मॅच गणेशने ज्या प्रकारे खेळली आहे त्याच पद्धतीने पुन्हा खेळतो इथे सर.
आता त्याचबरोबर बघतो नोता गडगी ज्वेलर्स यांचं देखील स्पर्धेला मोलाचं योगदान आपण लाभताना इथे पाहतोय. सागर बेट्टा त्याचबरोबर आकाश बेट्टा यांचं देखील मोलाचं योगदान. स्कायलाइट सोलर एनर्जी. आणि सध्या जर तुम्हाला लाईट बिल भरायची चिंता असेल तर त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहे. सूर्यघर म्हणजेच सोलार आपल्या घरावर बसवून दिलं जाईल त्यांच्याकडून. शॉर्टपिच चेंडू होता मारायचा प्रयत्न बॅटची कट लागते. चेंडू जातो विकेट किपरच्या मागे थर्डमॅनच्या दिशेने. परत एक सिंगल धावा तिथे घेतली जाईल. एका सिंगल धाब्यानिशी संघाची भारतीय धावसंख्या पाहतो आपण 36 धावा. मॅच जिंकायची असेल तर 31 चेंडू मध्ये 103 धावा करायच्या तिथे. या पात्र बॅटच्या समोर टाकलाय. त्रिमलेशने देखील हवा खेळला इथे. ओहो अरे बाबा आता थांबा. एका हातात सुटला दुसऱ्या हातात पकडला. 50 तर द्या बिचाराला. अरे इकडच्या हातात तर तिकडे बसला जाऊन. बेचाळीस धावा झाला तिथे. तो बार बिल्कुल अंबादास की गेंदबाजी पे व्हाट अ कैच. व्हाट अ कैच. महेश टाकी की तारीफ करने की वहां पर बहुत ही बेहतरीन कैच पकड़ा जा रहा वहां पर. चलिए महेश टाकी ने जिस तरह का कैच पकड़ा मानो की लगा बिल्कुल चीता जिस तरह से शिकार पर जम मारता है उस तरह से बिल्कुल बहुत ही बेहतरीन कैच पकड़ा जा रहा है. एक बार महेश टाकी के लिए जोरदार तालियां हम बजाएंगे वहां पर. मैदानामध्ये मंचितच हवा चालली आहे थंड. आणि या थंड हवेचा परिणाम म्हणजे जशी हवा चालली आहे कुठेतरी पाऊस पडला असावा याच्यामुळे हवा थंड चालली आहे. परंतु सर्व म्हणतात इथे नको बाबा पाऊस आज कारण आमचं फायनल होऊ दे त्यानंतर काय पडायचं ते पडू दे इथे पाणी. चला इथे मात्र विकेट येते. दरम्यान या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. इथे आगे की गेंदबाजी करेंगे. की बहर जाती गेंद देखा चाचा पर का अंपर ने 2 हाथ बताओ बिल्कुल फैलाए और ये अंपर को देखकर ऐसा कहा जा सकता है ठाकुर 2 हाथ मुझे दे दे. बिल्कुल हमारे अनिल गायकवाड़ बिल्कुल बहुत ही जाने माने अंपर है. इस बार ऑस्टन की बहर आती गेंद इस बार बिल्कुल मारने की कोशिश पे गेंददार के इस बार डीप स्कोर क्षेत्र में निकलती गेंद जब तक कि फील्डर फील करते फिर भी सिंगल रन लेने का मौका बनता हुआ और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन की योग पर इनिंग का ये बिल्कुल चौथा ओवर चल रहा है. इस वक्त चौथं षटक टाकलं जाते. दरम्यान आपण धावा पाहतो इथे 46 धावा 3 खेळाडू बाद झाले. इथे
अधुनी मला लगता दिल्ली बहुत दूर है, मंजिल काफी दूर है, लेकिन अगर ये मैच जीतना है तो आपको छक्के के हिसाब से मैच खेलना पड़ेगा। जितने सिक्सर ज्यादा लगेंगे तब जाकर मैच बनेगा। लेकिन गेंदबाजी की बात आती है तो गेंदबाजों को केवल सटीक लाइन पे इक्के दुक्के पे ज्यादा भर देना होगा, तब जाकर आप मैच बचा सकते हैं वहां पर। बहुत बढ़िया अंदाज की गेंदबाजी चल रही है, बैट्समैन को चकमा देती गेंद विकेट कीपर के पास, बिंदी गेंद चली जा रही है। इस बार तैयार है और बार गेंद को आड़े खींच के मारा इस वक्त। इस बार गेंद को मारने की कोशिश सरळ चेंडू सीमा पार। मित्रांनो, जरी तुम्ही आता 2 हातात कॅच पकडला असेल, घाबरू नका, शेवटच्या मॅचला पकडा, तब्बल 500 रुपये 5 पट पैसे मिळतील। आता कॅच एक हाताने 100 रुपये आहेत, परंतु ती कॅच पकडा 500 असतील तुम्हाला। एक हात नाही तेव्हा 2 हातात देखील चालतील। तेव्हा उपलनची तुम्ही पण जावा, 2-3 पकडा। इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद हवा में जा रही है, बिल्कुल फील्डर के सामने से गेंद ट्रेवल हो रही है। प्रकाश कंचीगुंडी जब तक की गेंद को फील करते दोनों लेने का मौका बनता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर इस वक्त 56 की योग पर 54 धावा झाले तिथे। मॅच जिंकायला 25 बॉल 85 धावा करायचे आहेत आणि 25 बॉल मध्ये 85 धावा करायचे आहेत। तुम्हाला बॅटिंग करताना वैभव सूर्यवंशी बनावं लागेल, तुम्हाला अँड्रू रसल सारखी बॅटिंग करावं लागेल, करण पोलार्ड सारखी बॅटिंग करावं लागेल, रिंकू सारखी बॅटिंग करावं लागेल इथे जर मॅच जिंकायची असेल इथे। व्हाइट बॉल चलिए, व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर इस वक्त 55 रन। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए मानना चाहते बल्ले के टोपे से लगने के बाद प्रकाश कंचीगुंडी के पास गेंद आ रही है और ये देखिए टप्पा गिरने के बाद चेंडू म्हणतोय, प्रकाशच्या मनात होतं की मी अगदी आरामात पकडतो, चेंडू म्हणतोय थांब, दगडावर पडतो आणि मी जातो दुसरीकडे आणि चेंडू सरळ फरार होतोय। 4 धावा चौकार। इथे मात्र आता मॅच जिंकायला प्रत्येक षटकामागे 20 धावा करायच्या आहेत, प्रत्येक षटकामागे 20 धावा करायच्या आहेत। 4 ओव्हर मध्ये तब्बल 80 धावा बनवायचे आहेत मॅच जिंकायला। 4 ओव्हर मध्ये 80 धावाची आवश्यकता गरज असेल इथे। चलें गेंदबाज देखना है। अब बल्लेबाजी की बात करते तो बिल्कुल बैट्समैन भी वहां पर मैदान में चले जा रहे। बैट्स ए अनिल चल राहू दे, त्याने अनिल गायकवाड त्यांनी घेतले, राहू दे, यांनी पण घेऊ दे, आता पाणी ड्रिंक्स घेऊ दे, चल राहू दे। इस बार अभी भी जहां तक की गेंदबाजी की बात करते हैं, नए ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी करने के महेश काकी के हाथ पे गेंदबाजी दी जा रही है। महेश काकी गोलंदाजी लाला येते। इस बार फिर से गेंद को ऊंचा खेलने की कोशिश में नीचे खिलाड़ी ले सकते हैं, कैच पकड़ लिया, कैच पापर। इस बार बढ़िया कैच वहां पर पकड़ा जाता है, फील्डर की तारीफ करने की वहां पर फील्डर ने नरेश अग्नू ने बिल्कुल कैच को पकड़ लिया। अब नए खुद कप्तान जाएंगे बैटिंग करने के लिए। कोण आहे बॅटिंगला, कोण आलाय मित्रांनो? नागराज आलाय बॅटिंगसाठी तिथे। आता नागराजला नाग आणि मात्र पुढचं काय करावं लागेल, राज करावं लागेल गोलंदाजावर त्याला, मात्र मॅच बनवायला इथे। चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे एसपी क्रिकेट टीम के खिलाफ। यहाँ पर मैच जीतना तो 23 गेंदर 80 रन की जरूरत। 23 चेंडू मध्ये मला वाटतं 80 धावा करायच्या तिथे आणि हा चेंडू स्टायलिश पाहिलाय, सोडला। इथे मात्र तुम्ही एक एक बॉल तुम्हाला महत्वाचा आहे, असे बॉल निर्धाव तुम्ही खेळू शकत नाही, खेळला तर तुमचा पराभव पक्का आहे इथे।
कारण तुमच्याकडे आता पर्यायच नाहीये. प्रत्येक चेंडूला चौकार किंवा षटकार मारावं लागतील इथे. अगली गेंद इस बार ये गेंद फुलटॉस मारा इस वक्त सीधे गेंद को मारा जाता हुआ गेंद आगे प्रभाकर के ऊपर से निकलती गेंद बाउंड्री के बाहर 4 रन चौका मिलेगा. इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 63 रनों की योग पर 63 रन 4 विकेट के नुकसान पे. चलेंगे बाद देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे या षटकातील 5व्या षटकातील चौथा चेंडू टाकला जातो गोलंदाज महेश काकीकडून. ओहो काय जबरदस्त चेंडू टाकला गेला इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी आणि कुरणशेट्टी समाजाचं आधुनिक मी कौतिकरण मी कित्येक समाजाची कॉमेंट्री करतो क्लिअर बॉलिंगची स्पर्धा असणारी स्पर्धा सोलापूरमध्ये बऱ्याचशा स्पर्धा असतात परंतु बॉलिंगचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो आणि यांनी 16 संघामध्ये सर्व टीम मध्ये क्लिअर बॉल टाकणारे बॉलिंग खेळतायत ही देखील खूप चांगली गोष्ट म्हणावं लागेल या स्पर्धेनिमित्त. इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद लेग स्टंप के बाहर जा रही है बिल्कुल व्हाइट बॉल का इशारा. व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 64 की योग पर 64 रन 4 विकेट के नुकसान पे स्कोर जा पहुंचा 64 की योग पर. शेवटची मॅच फायनल मॅच प्रेक्षकांचं साठी मात्र विशेष असेल. जनार्दनजी गडगे साहेबांचं पारितोषिक कोण पटकवणार. कॅचेस बाउंड्रीच्या बाहेर पब्लिक पकडणार का. चेंडू ऑप्टमच्या खूप टाकलाय बाहेर नो बॉल देखील पंच कळवत आहे तिथे. नो बॉल पंचांनी कळवलं कारण विकेटच्या खाली टाकलाय चेंडू तिथे. नो बॉल देखील कळवला जातो. नो बॉलचं संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतोय 65 रन 65 धावा. चलिए रिव्यू की मांग की जा रही है वहां पर. गेंद कहां पर गिरी है उसकी जांच होगी वहां पर. प्रतीक सर. चला नो बॉल आहे. नो बॉल आहे हा नो बॉल आहे. ये बिल्कुल नो बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त 65 रन लॉस ऑफ 4 विकेट्स. पंच म्हणता जिथे फ्रीजचा इशारा देखील पंचांकडून कळवला गेला इथे. उघडा डोळे बघा नीट काय असेल पुढचा चेंडू फ्रीट बघूया काय करतोय ते फलंदाज. ओ सुरेख टाकला इथे अप्रतिम टाकला चेंडू विकेट कीपरकडे जातो निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो इथे. आता मॅच जिंकायची असेल तर इथे येणारे चेंडू शिल्लक असतील फक्त 19 धावा करायच्या 74 धावा म्हणजे 19 चेंडू मध्ये कमीत कमी तुम्हाला 10 ते 11 षटकार मारावे लागतील जर मॅच जिंकायची असेल इथे. 10 ते 11 षटकार जर तुम्ही खेळले तर मॅच बनवू शकते होऊ शकते. आणि मारलाय हा हा आलाय आलाय कडक आलाय ते. मी गोष्ट केली 10 ते 11ची त्याच्यामधनं एक आलाय आज म्हणजे अजून 10 मारायचे तिथे. इथे मात्र आता मॅच जिंकायला आपण पाहतो की 71 धाबा दिला 18 चेंडू आणि 68 धाबा बनवायचे आहेत म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 23 धाबाची सरासरी राखावं लागेल मॅच जिंकायला इथे. प्रत्येक षटकामागे 4 षटकार मारावे लागतील मॅच जिंकायला इथे. नवीन षटक घेऊन गोलंदाजीला येतो तिथे श्रीनिवास माले. आणि फायनल मॅचचं लाईट टेलिकास्ट आपण पाहतो दुसऱ्या मॅचचं किंवा फायनल मॅचचं लाईट टेलिकास्ट आपण एलईडी वॉलवर देखील तिथे पाहणार आहोत अच्छा मॅचसाठी. परंतु दिवसा है थोड़ा एलईडी वॉल पर हम मैच देखेंगे. बहुत अच्छी गेंद बहुत बढ़िया गेंद इस बार विकेट कीपर के पास चली जा रही है. बिंदी गेंद डॉट गेंद फेंकी जा रही है इस वक्त. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे
शॉर्ट गेंद इस बार व्हाट अगेन ब्रिलियंट गेंदबाजी चल रही है। बैट्समैन के दिल में क्या चल रहा है, बैट्समैन में मन में क्या चल रहा है, ये जानकर गेंदबाजी फेंकी जा रही है। जस्ट शॉर्ट ऑफ गेंद, टप्पा गिरने के बाद कांटा बदलती गेंद, घूमती गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है इस वक्त। 7व्या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल। आपण गोलंदाजीला पाहतो या षटकातील पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल ते। इस बार ये स्ट्रोक फंसा हुआ है, लेकिन फिर भी बाउंड्री के बाहर ज्यादा ताकत लग रही है इस वक्त। बहुत ज्यादा ताकत के साथ इस बार गेंद को छक्का लगाया जा रहा है और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता बस 77 रन की योग पर 15 चेंडू मॅच जिंकायला 62 धावा करायचे तिथे। त्रिमलच खेळतोय व्यक्तिगत 11 चेंडू मध्ये 32 धावाची आकर्षक खेळी साकारतोय ते। 15 गेंदे, ये देखिए फिर से लपेट लिया इस वक्त। व्हाट अ ब्रिलियंट स्ट्रोक। बघा कॅच पकडायला गर्दीत गोंधळ, आणि मला वाटतं ज्या प्रकारचे पब्लिक त्या बॉलवर जात आहेत, असं जर गेलं तर कोणीच कॅच पकडू शकणार नाही तिथे। धक्काबुक्की दे, धक्का करू नका। मला वाटतं 100ला एवढी गर्दी आहे, 500ला काय होईल आता नाही, फायनल लास्ट मॅचला आहे। प्रेक्षकांना विनंती की थोडंसं बाउंड्री पासून लांब थांबायचंय। आणि तसं पाहतं या षटकामध्ये आपण पाहतो पहिले 2 चेंडू श्रीनिवासचे ठरले, परंतु दुसरे 2 चेंडू मात्र त्रिमलेशचे ठरतायत इथे। 14 बॉल 56 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे चौकार मारावा गेले ते। 14 गेंदे 56 रन और आउट। ओ यू टी आउट हो गए खिलाड़ी। बल्लेबाज की विकेट जाने के बाद नए बल्लेबाज युवक संघटनेचे अध्यक्ष सध्या बॅटिंगला जात आहेत मित्रांनो। आणि मला वाटतं ते बॅटिंग मध्ये चौकार षटकार मारतील, हा भाग पुढचा आहे। परंतु तुम्हाला या वर्षीची स्पर्धा जर आवडली असेल, अंबादास गडगी साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो। चांगलं नियोजन, सुंदर नियोजन असणारी स्पर्धा आपण इथे पाहतो इथे। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे भी देखें। ओ जोरात मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या जवळून जातो, इथे मात्र षटकाची सांगता होती। आता मॅच जिंकायला 12 चेंडू मध्ये 9 षटकार मारायचे आहेत। 12 चेंडू आणि 9 षटकार। आता आपल्याला जे धावा इथे पाहायचे आहेत, चौकार षटकाराशिवाय बाद गोष्ट चालणार नाही ते। इस बार देखना है फिर से गेंदबाजी करने के लिए बैटिंग टीम के लिए बॉल, अगर परसेंटेज की बात करते हैं तो 90-10 का मैच चल रहा है इस वक्त। 90% फील्डिंग टीम हावी है, 10% बिल्कुल बैटिंग टीम के लिए। लेकिन क्रिकेट है, अगर सोचते हो सकते कर सकते तो करना पड़ेगा वहां पर। और पिच गेंदा इस बार बिल्कुल मारा है इस वक्त मिडवे के क्षेत्र में। प्रभाकर गेंद के नीचे फील्ड कर रहे हैं, सिंगल रन लेने का मौका बनता हुआ, दूसरे की दौड़ और इसी का साथ विकेट जा रही है। क्या जरूरत नहीं थी वहां पर रन लेने की। आउट हो गए खिलाड़ी। कैप्टन नागराज का विकेट जाता हुआ। नवीन जर खेळाडू, मला वाटतं दोघांची जर जर्सी पाहिली तर एक टीम आपण पाहतो की चेन्नई सुपर किंग आणि दुसरी टीम ब्ल्यू जर्सी म्हणजे मुंबई इंडियन्स टीम। मला वाटतं तशी टीम सध्या इथं खेळतात असं वाटतं। आणि मला वाटतं चेन्नई आणि मुंबईची मॅच इथं आपण पाहतो। दरम्यान पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू, पुढील चेंडू टाकला जातो इथे। फुलटॉस होता, उंच खेळला, जास्त उंच खेळला इथे। किरण येतो चेंडूवर, पकडला येईल किरण मात्र जबरदस्त कॅच पकडतो, फलंदाज बाद झालाय, धक्का लागलाय, झटका लागतोय इथे। नवीन बॅट्समन जातो सुमित,
सुमित जातो बॅटिंगसाठी मैदानामध्ये. यानंतरच्या मॅच साठी मला वाटतं किंग कोहली क्रिकेट संघाची फिल्डिंग आहे. जशी मॅच संपेल त्याने ताबडतोब फिल्डिंग साठी मैदानात यायचं इथे. जशी मॅच संपेल किंग कोहली क्रिकेट टीम 5 मिनिटांमध्ये मैदानात दाखल होईल याची नोंद घ्यायची आहे. शॉट गेंद 3 बार बैकफुट पर जाकर गेंद को मारने की कोशिश भी गेंददार की, जब तक कि पॉइंट क्षेत्र भी गेंददार के 1 रन बन सकता है. दूसरे की दौड़ होगी और आराम के साथ 2 रन बनेंगे. दोनों धावानंतर संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 86 रन. इस बार बिल्कुल स्लोअर बन गेंद थी, बल्लेबाज को बीट करेगी विकेट कीपर के पास. इस बार अभी भी देखना है, गेंदबाजी करने के लिए तैयार है इस वक्त अपने ओवर की अगली गेंद के गेंदबाजी करेंगे जिनके सामने है बल्लेबाज स्ट्राइकिंग इन पे. बनना चाहते हैं, बल्ले का एज लगा वहां पर, विकेट कीपर ने विकेट के पीछे कैच को पकड़ा वहां पर वेंकटेश मातगुंडे ने, और टीम के लिए लगता हुआ यह 8वां झटका लग रहा है इस वक्त. 8वीं विकेट आ रही है. या षटकाने गोलंदाजीमध्ये टोटल 2 विकेट स्वतःच्या नावावर घेतले आहेत आणि संघाची एक सांघिक विकेट म्हणजे टोटल 3 विकेट आले या षटकामध्ये. श्रीनिवासजी खुने, कृपया स्टेजकडे यायचं आपण. श्रीनिवास कुणे यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येणे. परत मारायचा प्रयत्न, चेंडू विकेट कीपरकडे जातोय, निर्धाव डॉट चेंडू टाकला जातोय इथे. तो इस बार आखिरी ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए आएंगे, बॉलिंग करने के लिए श्रीनिवास महले को गेंदबाजी करने के लिए बुला जरा वापर. शेवटचे 6 चेंडू मैच जिंकला 53 धावा करायचे तिथे. आखिरी 6 गेंदे, मैच जीतने के लिए 53 की जरूरत. शॉट पिच गेंद पीछे जाकर खेलना चाहते थे, गेंद बल्लेबाज को बीट कर रही है, विकेट कीपर के पास बिंदी गेंद फेंकी जा रही है. नागेश का? सन्माननीय नागेशजी वल्ल्याळ म्हणजेच सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर तरुण तडफदार युवा नेते आदरणीय नागेशजी वल्ल्याळ साहेबांचे इथं शुभागमन होताना आपण पाहतोय. आणि माझे कॉलेज जीवनातील सहकारी मित्र आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू नागेशजी वल्ल्याळ यांचं इथं सहर्ष स्वागत. कट करायचा प्रयत्न, चेंडू विकेट कीपरकडे जातो, निर्धाव डॉट चेंडू टाकला जातोय. ते दरम्यान आपण धावसंख्या पाहतो 88 धाबा 8 गडी बाद झाले तिथे. 88 धाबा 8 गडी बाद. पुन्हा चेंडू अवांतर घोषित केला गेला बॅटबॉलने. बॅटबॉलसह संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो 89 धावा.
इस बार गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर। शॉर्ट गेंदा इस बार बैकफुट पर चला गया, इस बार कट करने की कोशिश, गेंददार के बिल्कुल डीप पॉइंट क्षेत्र में जा रहे हैं। 4 रन मिलेंगे, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल स्कोर 93 रनों की योग पर। पिंटू गडगे, संतोष गडगे यांनी जर षटकार मारला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल इथे। पुन्हा या षटकातील चेंडू कट करायचा प्रयत्न विकेट किपरकडे जातो, निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो इथे। इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे। या ठिकाणी माननीय नागेशजी वल्लाळ साहेबांचं तर शुभागमन होताना आपण पाहतो, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया येते। आणि मला वाटतं चांगली कॅच इव्हन क्वालिटी प्लेयर सोमनाथने पकडली होती तिथे। सोमनाथ मात्र जबरदस्त कॅच पकडतो, फलंदाज बाद धक्का लागतोय, झटका लागतोय इथे। यजमान संघटनेचे जे पदाधिकारी असतील त्यांना देखील विनंती करतो, आपण देखील स्टेजवर यायचंय। यजमान संघटनेचे पदाधिकारी नरसप्पा गडगे, स्वप्नील लास्ट बॉल आउट आहे का? डॉट। आणि इथे मात्र निश्चितच या मॅच मध्ये विजय मिळवून एसबी क्रिकेट संघ स्पर्धेची आणि फायनल गाठणारा संघ, कॉंग्रॅच्युलेशन एसबी टीम, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल। स्पर्धेची अंतिम फेरी गाठतायत याच्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल इथे। यजमान